कोकण किनारपट्टीच्या या प्रवासात स्वागत आहे। आज आपण कोकण फिरणार आहोत, पण गाडीने किंवा बोटीने नाही, तर मग कशाने? इथल्या नद्याच्या प्रवाहातून। वा, म्हणजे एक वेगळाच प्रवास असणार आहे। हो, आपल्या समोर कोकणची नदी प्रणालीवरचा एक सविस्तर अभ्यास आहे आणि याच माहितीच्या आधारे आपण उत्तरेकडच्या पालघर पासून थेट दक्षिणेकडच्या सिंधुदुर्गापर्यंत एका वेगळ्याच नजरेतून कोकणचा भूगोल समजून घेणार आहोत। बरोबर। आणि हा प्रवास सुरू करण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। आपण ज्या नद्याबद्दल बोलणार आहोत त्या सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत। पश्चिम वाहिनी म्हणजे सह्याद्रीच्या उंच कड्यावर ज्यांचा जन्म होतो आणि तेथून त्या वेगाने खाली उतरून अरबी समुद्राला मिळतात। अच्छा, यामुळे कोकणातल्या नद्यांची लांबी कमी असते, पण त्यांचा वेग प्रचंड असतो। हा वेग आणि प्रवास याच गोष्टींनी कोकणचं सगळं जीवनमान घडवलं आहे। चला तर मग हा प्रवास उत्तरेकडून करूया। ठीक आहे, चला सुरुवात करूया। थेट उत्तरेच्या टोकापासून म्हणजे पालघर जिल्ह्यापासून इथल्या मुख्य नद्यांची नाव दमणगंगा, सूर्या, पिंजळा, वैतरणा आणि तानसा। यातली वैतरणा नदी मला वाटतं सगळ्यात महत्वाची आहे। अगदी बरोबर। आणि तिच्या उगमाची जागा ही खूप खास आहे। कुठे उगम पावते ही नदी? वैतरणा नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रह्मगिरी डोंगरावर। ही ती जागा आहे जेथून गोदावरी नदी पूर्वेकडे जायला निघते। अरे वा, म्हणजे एकाच डोंगरावरून एक नदी पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे। हो, हीच तर गंमत आहे सह्याद्रीची। वैतरणा तेथून साधारण 171 किलोमीटरचा प्रवास करून दातीवरच्या खाडीजवळ समुद्राला मिळते। आणि या प्रवासात ती एकटी नसते बरं का, तिला काही उपनद्याही मिळतात। हो, तिला उत्तरेकडून सूर्या आणि पिंजळा तर दक्षिणेकडून तानसा नदी येऊन मिळते। म्हणजे ही एक मोठी नदी प्रणाली, एक रिव्हर सिस्टम तयार होते। आणि याच नदीवर मोडक सागर नावाचा प्रकल्प आहे। हा प्रकल्प एवढा महत्वाचा का मानला जातो? कारण वैतरणा नदी आणि तिच्या उपनद्या या सगळ्या मिळून मुंबई महानगर प्रदेशाची तहान भागवतात। अच्छा, म्हणजे आपण मुंबईत जे पाणी पितो ते पाणी याच वैतरणा नदी प्रणालीतून आलेलं असतं। अगदी। मोडक सागर, तानसा हे धरण प्रकल्प मुंबईच्या पाणी पुरवठ्याचा कणा आहेत। त्यामुळे ही नदी फक्त पालघर जिल्ह्यापुरती मर्यादित नाही, तर ती एका महानगराची जीवनवाहिनी आहे। वा, म्हणजे एक नदीचा प्रभाव किती दूरपर्यंत असू शकतो? तुम्ही मगाशी दातीवाऱ्याची खाडी असा उल्लेख केला। या खाडीचं भौगोलिक महत्व काय आहे? हा नदीचा प्रवासाचा शेवटचा टप्पा असतो का? हो, हा एक प्रकारे शेवटचा आणि तितकाच महत्वाचा टप्पा आहे। खाडी म्हणजे अशी जागा जिथे नदीचं गोड पाणी आणि समुद्राचं खारं पाणी एकत्र मिळतं। या मिश्र पाण्यामुळे, ज्याला इंग्रजीत ब्रॅकिश वॉटर म्हणतात, एक वेगळीच परिसंस्था तयार होते। इथे खारफुटीची म्हणजेच मॅंग्रोव्हची जंगले वाढतात। माशांच्या प्रजननासाठी ही जागा उत्तम असते। त्यामुळे कोकणची अर्थव्यवस्था, विशेषतः मासेमारी, मोठ्या प्रमाणावर याच खाड्यांवर अवलंबून आहे। छान, म्हणजे नदी समुद्राला मिळण्याआधी एक नवीन जग तयार करते। आणि पालघर मधून आपण थोडेसे दक्षिणेकडे येऊया, ठाणे जिल्ह्याकडे। हो, इथली मुख्य नदी आहे उल्हास। पण या नदीबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिचा उगम रायगड जिल्ह्यात होतो। हे कसं आहे? हे तर नद्यांचा प्रवाहाचं सौंदर्य आहे आणि त्या राजकीय सीमा मानत नाही। खरं आहे, उल्हास नदीचा उगम रायगडामधल्या बोर घाटाजवळ खंडाळ्याच्या परिसरात होतो। तिथून ती साधारण 145 किलोमीटरचा प्रवास करते। सुरुवातीचा प्रवास रायगडमध्ये, पण तिचा विस्तार आणि प्रभाव मुख्यत्वे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये दिसतो। आणि पुढे जाऊन ती ठाण्याची खाडी आणि वसईची खाडी अशा दोन मोठ्या शाखांमध्ये विभागली जाते। आणि मला वाटतं या नदीचं खोरं प्रचंड आहे। आकडाही काहीतरी 4000 चौरस किलोमीटरच्या वर आहे। बरोबर, उल्हास नदीचं खोरं सुमारे 4332 चौरस किलोमीटर आहे। बापरे, या आकड्याचा अर्थ समजून घेऊया। याचा अर्थ एवढा मोठ्या प्रदेशाला पाण्याचा प्रत्येक थेंब कोणत्या ना कोणत्या ओढ्यातून, नाल्यातून वाहत शेवटी उल्हास नदीला मिळतो। या खोऱ्यात मुंबई, पुण्यासारखी मोठी शहरे, अनेक औद्योगिक वसाहती आहे। या सगळ्या प्रदेशाला आधार देण्याचं काम ही एकटी नदी करते। म्हणजे आकारमानाने आणि प्रभावाने कोकणातली एक महाकाय नदी आहे। अगदी। वैतरणा मुंबई शहराची तहान भागवते, तर उल्हास संपूर्ण महानगर प्रदेशाची। आता आपण उल्हास नदीच्या उगमाच्या ठिकाणी म्हणजेच रायगड जिल्ह्यात प्रवेश करूया। आणि इथे एक चित्र एकदम बदलतं। इथे नद्यांची एक वेगळीच दुनिया आहे असं दिसतंय। हो, अगदी। आतापर्यंत आपण एक मोठ्या नदीबद्दल म्हणजेच नदीच्या महामार्गाबद्दल बोलत होतो, पण आता रायगडमध्ये प्रवेश केल्यावर असं वाटतं की आपण एखाद्या मोठ्या शहरातल्या लहान लहान गल्ल्यांच्या दाट जाळ्यात शिरलो आहोत। म्हणजे अनेक नद्या आहेत इथं। हो,
उल्हास, पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, सावित्री एक अद्भुत नेटवर्क आहे. चला तर मग या नेटवर्क मधली पहिली नदी घेऊया, पाताळगंगा. हिचा उगम बोरघाट जवळ होतो असं दिसते, पण लांबी फक्त 54 किलोमीटर एवढी लहान, पण तरीही महत्वाचं का? कारण तिचा मार्ग बघा, ती खालापूर, पेण, पनवेल या तालुक्यांमधून वाहते. हा संपूर्ण पट्टा महाराष्ट्राच्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रापैकी एक आहे. अच्छा, इंडस्ट्रीयल बेल्ट. हो, अनेक मोठ्या कंपन्या, रासायनिक उद्योग याच नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे आकार लहान असला तरी कोकणच्या अर्थव्यवस्थेत पाताळगंगा नदीचं योगदान खूप मोठं आहे. ती धरमंतरच्या खाडीला जाऊन मिळते आणि याच जिल्ह्यात अंबा नावाची नदी आहे, जिच्याशी एक सांस्कृतिक भाग जोडलेला आहे. अष्टविनायकापैकी एक असलेलं पाली गाव याच नदीच्या काठावर आहे. हो, आणि यावरून आपल्याला समजतं की नद्या केवळ पाण्याचे प्रवाह नसतात, तर त्या मानवी वस्ती आणि संस्कृतीला आकार देतात. हजारो वर्षापासून माणसं पाण्याच्या स्रोताजवळ वस्ती करून राहिली आहेत. बरोबर. आंबा नदीचा उगम खंडाळ्याजवळ राजमाची येथे होतो. पालीसारखं तीर्थक्षेत्र तिच्या काठी वसणं हे दर्शवतं की नद्याची केवळ शेतीलाच नाही, तर आपल्या श्रद्धेला आणि संस्कृतीलाही आधार दिला आहे. खरं आहे. आता रायगडमधील एक अजून नदी आहे कुंडलिका, आणि हिच्या प्रवाहाबद्दल काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे असं मी वाचलं होतं. काय आहे ना, तिचा प्रवाह सरळ नाही, तो आधी नैऋत्येला जातो आणि मग अचानक वायव्येला वळतो. हे असं का होतं? याचं कारण आहे सह्याद्रीच्या त्या भागातील खडकांची रचना आणि ठिकाण अत्यंत कठीण खडक, ज्याला आपण डेक्कन ट्रॅप म्हणतो, तो नदीचा प्रवाह अडवतो. मग पाण्याला आपला मार्ग बदलावा लागतो. अच्छा, आणि त्यामुळे अशी वळणे तयार होतात. हो, पण गंमत म्हणजे भूगोलाच्या याच खेळामुळे कुंडलिका नदीवर एक नवीन उद्योग जन्माला आला. कोणता उद्योग? रिव्हर राफ्टिंग. अरे वा, तिच्या वेगवान प्रवाहामुळे आणि वळणामुळे रिव्हर राफ्टिंग सारख्या साहसी खेळासाठी ही नदी प्रणाली झाली आहे. म्हणून भूगोलाने थेट पर्यटनाला जन्म दिला. हे खूप रंजक आहे ना. आता रायगडमधल्या शेवटचा पण महत्वाच्या नदीकडे वळूया, सावित्री. ही नदी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते. हो, आणि तिचा उगम महाबळेश्वरात होतो. महाबळेश्वराच्या पठारावर 5 नद्या उगम पावतात असं मानलं जातं. त्यापैकी सावित्री आहे. तिथून ती थेट खाली कोकणात उतरते. सह्याद्रीचा उंच पठारी प्रदेश आणि किनारपट्टीचा सखल प्रदेश यांना ती थेट जोडते. आणि महाडसारखे ऐतिहासिक शहर, बरोबर, महाड शहर यात सावित्री आणि गांधारी नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. व्यापारी मार्गावर असल्यामुळे आणि नदी किनारी असल्यामुळे महाडला पूर्वीपासूनच महत्त्व होतं. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना नद्याचं स्वरूप आणि त्यांचं महत्त्व कसं बदलत जातंय हे स्पष्ट दिसतंय. आता आपण कोकणाच्या दक्षिण भागात म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करतोय. रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केल्यावर आपल्याला वशिष्ठी, शास्त्री आणि मचकुंदी यासारख्या महत्त्वाच्या नद्या भेटतात. ठीक आहे, तर सुरुवात विशिष्टी नदीपासून करूया. ही दाभोळ्याच्या खाडीजवळील समुद्राला मिळत असते. हो, आणि तिची उपनदी आहे जगबुडी. ही नाव खूप स्थानिक वाटत नाही का? हो, अगदी. वशिष्ठी नदीची लांबी साधारण 74 किलोमीटर आहे आणि जगबुडी ही तिची उत्तरेकडील प्रमुख उपनदी आहे. या दोन्ही नद्या चिपळूण आणि खेड यासारख्या महत्त्वाच्या शहरांना आधार देतात. आणि तुम्ही दाभोळीच्या खाडीचा उल्लेख केलात, ते खूप महत्त्वाचं आहे का? दाभोळ हे एक ऐतिहासिक काळापासून एक महत्त्वाचं बंदर आहे. या खाडीमुळे समुद्रातील मोठी जहाजे नदीच्या आतपर्यंत येऊ शकत होती, ज्यामुळे व्यापाराला चालना मिळाली. आजही या खाडीचं आर्थिक महत्त्व खूप जास्त आहे. आपण शास्त्री नदीबद्दल बोलूया. इथे एक वेगळी गोष्ट दिसते. संगमेश्वर जवळ 2 नद्या एकत्र येतात आणि तिथून पुढे संयुक्त प्रवाहाला शास्त्री असं नाव दिलं जातं. हो, ही पद्धत आपल्याला अनेक ठिकाणी दिसते. शास्त्री नदीचा मुख्य उगम प्रचितगडाजवळच्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये होतो, पण संगमनेर जवळ बाव आणि सोनवी या 2 नद्याचा संगम होतो आणि तेथून पुढच्या एकत्रित प्रवाहाला शास्त्री म्हणतात. बरोबर. यातून स्थानिक भूगोल आणि लोकांच्या त्या परिसराकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो हे समजतं. ही नदी पुढे जाऊन जयगडाच्या खाडीजवळ समुद्राला मिळते, जिथे एक मोठा ऊर्जा प्रकल्प आहे. म्हणजे पुन्हा एक नदी आणि उद्योग यांचं नातं स्पष्ट दिसतं. खरं आहे. आता आपण कोकणच्या प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहे. सिंधुदुर्ग जिल्हा.
अगदी दक्षिणेकडचा जिल्हा, इथल्या नद्यांबद्दल काय सांगता येईल? सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक लहान लहान नद्या आहेत. यापैकी आचरा नदीचा उगम कणकवली तालुक्यात फोंडा घाटात होतो. ती तिच्या स्वच्छ आणि सुंदर किनाऱ्यासाठी ओळखली जाते. पण सिंधुदुर्गातील आणि खरं तर महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडची नदी म्हणजे तेरेखोल. तेरेखोल हिचं वैशिष्ट्य काय आहे? तिचं वैशिष्ट्य खूपच निराळं आहे. तेरेखोल नदी महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांमध्ये नैसर्गिक सीमा तयार करते. अच्छा, म्हणजे ही बॉर्डरवरची नदी आहे. हो, तिचा उगम आबोली घाटात होतो. तेथून ती साधारण 110 किलोमीटरचा प्रवास करते, ज्यापैकी 98 किलोमीटरचा महाराष्ट्रात आणि शेवटचे 12 किलोमीटर गोव्यात आहे. या शेवटच्या टप्प्यात ती दोन्ही राज्यांच्या सीमेवरून वाहते, म्हणजे एका बाजूला महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला गोवा, आणि मध्ये तेरेखोल नदी वाहते. हे तर खूपच छान आहे. हो, आणि हे उत्तम उदाहरण आहे की नैसर्गिक घटक जसे की नद्या किंवा पर्वत अनेकदा राजकीय सीमा कशा ठरवतात. आबोली घाटातून सुरू होणारा तिचा प्रवास दोन्ही राज्यांमधील पर्यावरणीय आणि सांस्कृतिक संबंध अधोरेखित करतो. तर आज आपण कोकण किनारपट्टीचा प्रवास रस्त्याने नाही तर नद्याच्या प्रवाहातून केला. उत्तरेकडच्या मुंबईला पाणी पांजरणाऱ्या वैतरणीपासून ते महाराष्ट्र आणि गोव्याला विभागणाऱ्या तेरेखोल पर्यंत आपल्याला एक समान धागा दिसला. बरोबर, तो धागा म्हणजे सह्याद्रीचा उगम, पश्चिमेकडे वेगवान प्रवास आणि अरबी समुद्राला मिळताना खाड्यांची निर्मिती. या प्रवासात आपण उल्हास नदीचं अवाढव्य खोरं पाहिलं, रायगडमधलं नद्यांचं दाट जाळं अनुभवलं आणि पाहिलं की नद्यांनी केवळ शेती आणि उद्योगच नाही तर शहर, संस्कृती आणि अगदी राजकीय सीमांनाही आकार दिला आहे. नक्कीच, या नद्या म्हणजे नकाशावर केवळ निळ्या रेषा नाही तर त्या कोकण प्रदेशाच्या खऱ्या अर्थाने रक्तवाहिन्या आहेत. अगदी बरोबर, त्या सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्यातील अद्वितीय नात्यांचा जिवंत पुरावा आहे. त्यांनी इथलं जीवन घडवलं आहे आणि त्या आजही घडवत आहे.